सर्वांचे स्वागत। माणसाचा एकच धर्म असावा, सत्याने वर्तावा ज्योती म्हणे। सत्य हा एकमेव निर्मिकाचा धर्म मानून आयुष्यभर दीनदलितांची दुःख वेचण्याचे काम करणारा व ज्ञानाची गंगा तळागाळात पोचवणारे क्रांतीसूर्य, थोर विचारवंत, लेखक, समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या पवित्र स्मृतीस आदरपूर्वक वंदन करून मी या ठिकाणी या कार्यक्रमास सुरुवात करीत आहोत। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भोळे सर, तसेच ओबी सेवा संघटनेचे लायसन ऑफिसर श्री मनोज कुमार गौतम सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री नवनाथ शिंदे सर यांची शिंदे सर एक शिक्षक तसेच समाज प्रबोधनकार आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करावी। अज्ञान आणि अंधकाराचा हो नाश, जीवनात येऊ सदा प्रकाश, समोर आहे दिव्यांची राज, आज आपल्या शुभ हस्ते उजळावा प्रकाश। सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिवादन करायचं आहे। आजची 199वी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे, तसंच पुष्पांजली अर्पित करीत आहेत। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा। मी तसेच सर्व पाहुण्यांना आसनस्थ होण्याची विनंती करीत आहोत। शतकाचा शेवटचा कालखंड, धर्मसुधारणा, सामाजिक परिवर्तन, चळवळीचा काळ। या काळात काहीशा वेगाने सामाजिक बदलांची प्रक्रिया घडत होती। या चळवळीचे सखोल चिंतन करणाऱ्या, समाजिक जपणाऱ्या व धडक कृतीशील असणाऱ्या महात्मा फुले यांच्याकडे होते। शिक्षण व समता या दोन शब्दात त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये केलेल्या सामाजिक कार्याची मूळ प्रेरणा स्पष्ट होते। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 1827 साली झाला। त्यावेळी संपूर्ण भारतात बहुजन समाज अंधकारात चाचपडत होता। अज्ञान, अंधश्रद्धा व अस्पृश्यता याचे भयंकर चटके सोसत होता। स्त्री आणि अस्पृश्य समाज हे त्या व्यवस्थेतील सर्वाधिक उपेक्षित घटक होते। त्यामुळे स्त्री शिक्षण व अस्पृश्यता द्वार हे जणू जीवनातील कार्य बनले होते त्यांच्या। त्यावेळी स्त्रियांना शिक्षण नसल्यामुळे स्वतःची मूळ अस्मिता हरवून बसलेल्या
या परिवर्तनातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची खूप आवश्यकता होती. मुळात समाज उद्धारासाठी शिक्षण हेच प्रमुख अस्त्र आहे हे फुलेंनी ओळखले होते. एक स्त्री सुशिक्षित म्हणजे पुढची सर्व पिढी सुशिक्षित हे समीकरण त्यांनी जाणले व या पवित्र कार्याची सुरुवात आपल्या पत्नीला शिक्षण देऊन 1848 भारतातील मुलींची पहिली शाळा पुणे येथे यांनी सुरू केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून लोकांच्या विरोधाला उत्तर देत 1851-1852 साली त्यांनी कन्याशाळा सुरू केल्या. त्यांनी बालविवाह, कुमारविवाह, विधवांचे केशवपन या परंपरेला प्रचंड विरोध केला. याच परंपरांच्या विरोधात जाऊन त्यांनी 1864 साली पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. ही एक क्रांतिकारक अशी घटना होती. त्याचबरोबर त्यांनी केशवपनाच्या विरोधात आंदोलन करून नाभिकांचा अभिनव संप घडवून आणला. ते सामाजिक समता चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. 1852 साली त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली. त्यांनी पाण्याचा हौद खुला केला. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी या ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेवर प्रहार केला. समाजाला दिशा मिळावी म्हणून त्यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगडावरील समाधीचे जीर्णोद्धार फुले यांनी केले. एक उत्कृष्ट लेखक, नाटककार, महाराजांवरील पोवाडा, अनिष्ट रूढी परंपराला बंद झाल्याशिवाय समाजाची सुधारणा होणार नाही म्हणून व्यापक योगदान देऊन आपल्या मानवतावादी भूमिकेतून वंचित आणि उपेक्षित घटकांना मुख्य समाज प्रवाहात आणले. असे महत्त्वपूर्ण कार्य फुलेंनी केले. अशा या महामानवाला माझा त्रिवार अभिवादन. अशी आपण आजचे ज्यांची आज जयंती आहे असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची थोडक्यात ओळख आपणास करून दिली. आता पुढील कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचे भाषण. प्रथम इथे भाषण करण्यासाठी येत आहे तन्मय तुषार आंधळे, कुमार तन्मय तुषार आंधळे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. मधून येईल का चांगलं नाही मोठं होत नाही ठीक आहे. Good morning, respected dignitaries, elders, and my dear friends. Today, I am going to speak about a great social reformer and a true inspiration, Mahatma Jyotiba Phule. Imagine a time when girls were not allowed to go to school, when people were treated unequally because of caste, and when education was only available to a few. Society was full of discrimination and injustice. During such tough times, one man stood up and decided to bring change. That man was Mahatma Jyotiba Phule. Mahatma Jyotiba Phule was born on April 11, 1827 in Pune, Maharashtra. He came from a simple family, but he had a big vision for society. He believed that education was the most powerful tool to bring equality and progress. When Jyotiba Phule was young, he faced discrimination because of his caste. Once, when he attended a friend's wedding, but when people came to know about his caste, he was insulted and asked to leave. This incident deeply attacked him. From that day, he decided to fight against injustice and work for inequality. One of the greatest contributions of Mahatma Jyotiba Phule was in the field of education. At that time, girls were not allowed to go to school, but Jyotiba Phule believed that girls should also receive education. So in 1848, he and his wife Savitribai Phule started the first school for girls in Pune. This was a very bold step. Many people opposed them and criticized their work. Savitribai Phule was even attacked with stones and mud when she went to teach. But Jyotiba Phule and Savitribai Phule did not give up.
They continued their mission because they believed education would change society. Mahatma Jyotiba Phule also worked for the rights of poor people and low caste. He believed that all human beings are equal and deserve respect. To spread his ideas, he founded the Satya Sodak Samaj in 1873. The aim of this organization was to promote equality and fight against discrimination. He also supported women's rights. He worked for widow remarriage and helped women who were treated unfairly by society. His kindness and courage made a significant difference. Mahatma Jyotiba Phule believed that education brings knowledge, knowledge brings equality, and equality brings progress. His message is still important today. From his life, we learn many lessons. We learn to respect everyone, to value education, and to stand against injustice. His life teaches us that one person can bring change in the society. Today, we enjoy the freedom to study and grow because of leaders like him. We should follow his teachings and help create a better and equal society. In conclusion, Mahatma Jyotiba Phule was a great leader who dedicated his life in education, equality, and justice. His life continues to inspire us even today. I would like to end my speech with a beautiful poem. He lit the lamp where darkness stayed, for equal rights he was unfair. With books and courage he broke his chain and gave the silent a voice again. Let's walk his path both bold and true and build a brighter world anew. Let us remember his values and work towards a brighter future. Jai Jyotiba Phule, Jai Samvidhan, Jai Hind. Thank you. धन्यवाद धन्यवाद. माफ करा, इकडे स्वागताचा कार्यक्रम राहून गेला. मुलं बराच वेळ वाट बघत होती म्हणून मी हा कार्यक्रम पहिला घेतला. अध्यक्षांच्या परवानगीने मी या ठिकाणी SDTMS श्री अजय भोळे सर यांचं स्वागत करतो. संघटनेचे संजय वाहणवे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अजय भोळे सरांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं. तसेच संघटनेचे खजिनदार विजय गोडके सर यांना विनंती करतो की त्यांनी लायसन ऑफिसर श्री मनोज कुमार गौतम सर यांचे स्वागत करायचं आहे. तसेच महेंद्र जाधव यांना विनंती करतोय की त्यांनी आजचे प्रमुख वक्ते नवनाथ शिंदे सर यांचं स्वागत करायचं आहे. युवराज कुरकुरे यांना मी विनंती करतो की त्यांनी संघटनेचे ST असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत श्री विश्राम सर यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांचं स्वागत करण्यासाठी कुरकुरे यांना विनंती करतोय. टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करायचं आहे. तसेच सुमारू सिंग यांचं स्वागत करण्यासाठी पुन्हा युवराज यांनाच विनंती करतोय की त्यांनी सुमारू सिंग यांचं स्वागत करायचं आहे. तसेच विजय घोडके जयेश घोडके यांना विनंती करतोय की त्यांनी प्रदीप नाळे यांचं स्वागत करायचं आहे. महेंद्र जाधव यांना विनंती करतोय की त्यांनी तुषारजी आंधळे यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित विविध संघटना तसेच ST असोसिएशन अंजुमन इस्लामचे पदाधिकारी यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करीत आहोत. पुढील भाषणासाठी येत आहेत कुमारी आश्नी संतोष उमाळे. जोरदार टाळ्या वाजवून मुलांना प्रोत्साहित करायचं आहे.
महापुरुषों के इन प्रतिमाओं के सामने खड़ा होना मेरे लिए एक बहुत सौभाग्य की बात है। मैं उन्हें शत शत नमन करती हूँ। आदरणीय अतिथिगण और आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम ऐश्नी संतोष उमाले है। ये दुनिया एक बगीचा है। इसे सहेजने संवारने के लिए एक माली की ज़रूरत होती है। भारत रूपी बगीचे को जिन मालियों ने हर दौर में सहेजा, सजाया और बचाया, हम उन्हें आने वाली पीढ़ियों तक पहुंचाने में कितने सफल हुए। जाति धर्म के नाम पर शोषण, लैंगिक भेदभाव, किसान मजदूर, शिक्षा और स्वास्थ्य जैसे अगणित कांटों को जिन्होंने हटाया, आत्मसम्मान रूपी फूल खिलाए, उसमें एक माली ऐसे भी थे जिन्हें क्रांति ज्योति कहा जाता है। हम उन्हें कितना और कैसे याद करते हैं। आज के शिक्षा जगत से जुड़े तब के कलम के लिए लड़ने वाले शख्स को कितना याद करते हैं। बात करते हैं भारतीय पुनर्जागरण के अगुआ, राष्ट्र निर्माता, क्रांति ज्योति ज्योतिराव गोविंदराव फुले जी की। महात्मा ज्योतिबा फुले की जयंती हर साल आज ही के दिन यानी 11 अप्रैल को मनाई जाती है। ज्योतिबा फुले एक महान समाज सुधारक, लेखक, क्रांतिकारी, दार्शनिक और सामाजिक कार्यकर्ता थे। दलितों, शोषितों, वंचितों, महिलाओं के जीवन में सार्थक परिवर्तन लाने के लिए उनके महती प्रयास युगांतर स्मरणीय रहे हैं। उन्होंने अपने पूरे जीवन में छुआछूत, स्त्री शिक्षा, विधवा विवाह जैसी समाज में व्याप्त बुराइयों का सामना करने के लिए संघर्ष किया है, जिसकी वजह से वह आज भी युवा पीढ़ी के लिए वे प्रेरणा स्रोत है और सदैव रहेंगे। समाज के वंचित और अनुसूचित जाति के लिए उनके उल्लेखनीय कार्यों को देखते हुए 1868 में मुंबई में एक विशाल जनसभा में उस समय के एक प्रख्यात समाजसेवी राव बहादुर विठल राव कृष्णाजी वांडेकर ने उन्हें महात्मा की उपाधि दी थी। तब से उनके नाम के आगे महात्मा जोड़ा जाने लगा। फुले कहते थे, जब स्कूल की घंटी बजती है तो ये संदेश देती है कि हम तर्कपूर्ण ज्ञान और वैज्ञानिकता की ओर बढ़ रहे हैं, न कि अंधविश्वास, पाखंडता और मूर्खता की ओर। महिलाओं को शिक्षा का अधिकार दिलाने के लिए उन्होंने अपनी पत्नी सावित्रीबाई को शिक्षित किया, जो भारत की पहली महिला शिक्षिका बनी। सत्यशोधक समाज की स्थापना करके उन्होंने समाज में समानता, एकता और तर्कसंगत धार्मिक विचारों को बढ़ावा दिया। ज्योतिराव फुले जी ने गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म और तृतीय रत्न जैसी प्रभावशाली पुस्तकें लिखी। आज महात्मा फुले होते तो क्या कर रहे होते। आज भी सबसे पहली लड़ाई जाति के खात्मे के लिए लड़ते। ओबीसी जातियों को समझाते कि मंडल कमीशन की बाकी बची अनुशंसाओं को पूरा करने की लड़ाई लड़ो। शिक्षा के व्यापारीकरण और शिक्षा को बेचने की साजिशों के खिलाफ आंदोलन कर रहे होते। मैं अंत में यही कहना चाहूँगी कि गुलामगिरी को घर घर पहुँचाया जाए, सबको महात्मा ज्योतिबा के बारे में पढ़ाया जाए, ताकि नई पीढ़ी के युवाओं के लिए वह मशाल का काम करे। इसलिए महात्मा ज्योतिबा फुले की जयंती पर औपचारिकता निभाने की बजाय थोड़ा विचार करिए, फुले होते तो क्या कर रहे होते। One quote of Mahatma Phule we must remember: true education signifies empowering others and leaving the world a little better than the one we found. जिनकी वजह से मैं आज यहाँ खड़ी हूँ, ऐसे दूरदर्शी महात्मा को मेरे शत शत नमन। धन्यवाद। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आश्मीनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट इथे उलगडला। आणि आता जर महात्मा ज्योतिबा फुले इथे असते तर त्यांनी काय केलं असतं आणि तिने त्यांचे आभार मानले आहेत की त्यांच्यामुळे ती आज या ठिकाणी उभी आहे। आता आपल्या समोर येत आहे अर्णव घोडके, अर्णव जयेश घोडके। मंच पर बैठे सभी अतिथि और नागरिकों को मेरा प्रणाम। सर्वप्रथम सभी को महात्मा ज्योतिराव फुले जयंती की हार्दिक शुभकामनाएं। आज
मैं एक ऐसे महान समाज सुधारक के बारे में बोलना चाहता हूँ जिन्होंने भारतीय समाज को नई दिशा दी। उनका नाम महात्मा ज्योतिराव फुले है, जिन्हें हम ज्योतिराव गोविंदराव फुले के नाम से भी जानते हैं। उनका जन्म 11 अप्रैल 1827 को महाराष्ट्र के पुणे में हुआ था। वे एक महान विचारक और समाज सुधारक थे। उन्होंने समाज में फैली असमानता और भेदभाव के खिलाफ आवाज उठाई। उन्होंने ऐसा माना कि शिक्षा ही समाज को बदलने का सबसे बड़ा माध्यम है। उन्होंने अपनी पत्नी सावित्रीबाई फुले के साथ मिलकर भारत में लड़कियों की पहला स्कूल शुरू किया। उस समय लड़कियों को पढ़ने की अनुमति नहीं थी। उन्होंने जातिवाद और छुआछूत जैसी बुराइयों का विरोध किया और समान समाज का संदेश दिया। महात्मा फुले ने किसानों और श्रमिकों के अधिकारों के लिए संघर्ष किए। उनके ग्रंथ गुलामगिरी और शेतकऱ्यांचे असूड ने किसानों और पिछड़ों को अधिकारों की रक्षा की। उन्होंने सत्यशोधक समाज की स्थापना की। वे चाहते थे कि हर व्यक्ति को समान अवसर मिले, चाहे वो किसी भी जाति या वर्ग में पैदा हुआ हो। उनका जीवन हमें यह सिखाता है कि हमें अन्याय के खिलाफ आवाज उठानी चाहिए और समानता, शिक्षा, न्याय और मानवता को बढ़ावा देना चाहिए। हमें उनके विचारों पर चलकर एक समान समाज का निर्माण करना चाहिए। यह बोलकर मैं अपना भाषण समाप्त करता हूँ। मुझे ओबीसी एसोसिएशन ने इस मंच पर बोलने की अनुमति दी, इसलिए मैं उनका आभारी हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। फारच सुंदर अर्णव. खूप छान. धन्यवाद अर्णव. अर्णवनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावरील विविध पैलूंवर प्रकाश टाकत इथे जयघोष केला आहे त्यांचा. आज या जयंतीनिमित्त लहान मुलं एवढ्या उद्वेगाने या ठिकाणी आणि प्रखर आपले मतं मांडतायत हे बघून फार आनंद होतोय. तसंच या जयंतीनिमित्त ओबीसी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशननी काही कॉम्पिटिशन्स शाळांमध्ये आयोजित केली होती. आयोजित केली होती ते विजेता विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. आता कार्यक्रमाला पुढे जात असताना मी ओबीसी असोसिएशनचे लायसन ऑफिसर श्री मनोज कुमार गौतम सर यांना इथे आमंत्रित करतोय 2 शब्द बोलण्यासाठी. आज हम एकत्रित हुए हैं महान व्यक्ति महात्मा ज्योतिबा फूले, उनका जन्म दिवस है और साथ में ओबीसी एसोसिएशन का स्थापना दिवस भी है. मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूं. और सर्वप्रथम अपना भाषण स्टार्ट करने से पहले मैं जितने भी महान लोग हैं जिनकी यहाँ तस्वीरें लगी हैं, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, क्रांति सूर्य ज्योतिबा फूले, शिवाजी महाराज और जितने भी महान व्यक्ति हैं जिनकी यहाँ पर तस्वीरें रखी हैं उनको नमन करता हूँ. मंच पर आसीन हमारे मुख्य अतिथि श्री अजय भोले साहब, साइट डायरेक्टर, आज के हमारे प्रमुख वक्ता श्री नवनाथ शिंदे जी, तुषार जी, प्रमोद नाले जी, SC एसोसिएशन के प्रेसिडेंट श्री विश्राम जी, सुमारू जी,
सभी लोगों को और यहाँ पर उपस्थित सभी लोगों को मेरा प्रणाम। बहुत बच्चों ने बहुत अच्छे अच्छे भाषण दिए हैं, मेरे को बहुत ज़्यादा कहने की ज़रूरत नहीं है। और अभी आप एक प्रखर वक्ता हैं नवनाथ शिंदे जी, उनको सुनेंगे। जस्ट मैं दो शब्द इतने ही बोलूँगा कि जितने भी महान लोग हुए हैं, जिसमें से एक जिन्हें भारत रत्न है बेसिकली जितने भी हम, तो महात्मा ज्योतिबा फूले ये समय से आगे सोचते थे ये लोग। उस समय समाज की संरचना डिफरेंट हुआ करती थी। आदमी वही महान है जो समय से पहले सोच ले। जैसे बहुत पहले घूंघट प्रथा किसी समय लोग जस्टिफाई करते थे कि ठीक प्रथा है, बट उस समय जिसने उसका विरोध किया वो 50 साल 100 साल 200 साल पहले सही था। तो इसी तरह ज्योतिबा फूले जिन्होंने महिलाओं को शिक्षा का पहला अधिकार दिया, उन्होंने शुरुआत करी, नींव डाली अपनी एजुकेशन से। और एजुकेशन एक ऐसी चीज़ है कि आप अगर किसी को, कोई आदमी एजुकेटेड है तो वो गुलामी कभी एक्सेप्ट नहीं करेगा। तो शिक्षा का अगर आप प्रसार करेंगे तो लोग अपने अधिकारों के लिए लड़ाई करेंगे। उनमें ये बिलीफ इंस्टिल करता है एजुकेशन, जो कि महात्मा फूले ने महिलाओं में सर्वप्रथम स्टार्ट किया। और उसके बाद जब एक महिला ने देखा तो इट स्प्रेड लाइक अ वाइल्ड फायर। बाद में वो बहुत तेज़ी से फैलता है। जब एक देखते हैं शुरू में वो ख़राब लगता है, लोग विरोध करते हैं, बट दूसरी महिलाएं जब उन्होंने देखा कि वो इतने अच्छे तरीके से पढ़ लिख गई हैं, अपने अधिकारों के लिए लड़ाई कर रही हैं, ये सारे समाजों के लिए, सभी जातियों सभी प्रजातियों सबके लिए इक्वल है। तो शिक्षा एक ऐसा शस्त्र है जो आपको, आपकी सोच को बहुत बड़ा करता है। आपको ये एहसास दिलाता है कि आप सभी के बराबर हो। आप कभी भी गुलामी की किसी भी तरह की गुलामी आप एक्सेप्ट नहीं करते हो। तो शिक्षा एक बहुत बड़ा हथियार है जो ज्योतिबा फूले ने आज से 150 साल 200 साल पहले स्टार्ट किया। तो मैं उनको शत शत नमन करता हूँ कि हमारी जो आज समाज की संरचना है, आज जो हमारे यहाँ महिलाएं हैं इतनी शिक्षित हैं, उसके बाद वो बेड़ा डॉक्टर बाबा राव भीमराव अम्बेडकर जी ने उठाया और उन्हें कॉन्स्टिट्यूशन बहुत सारे प्रावधान करे, हिंदू कोड बिल बनाया। पहले महिलाओं को प्रॉपर्टी में अधिकार नहीं था, बाद में वो कॉन्स्टिट्यूशन के द्वारा वो अधिकार दिए गए, बहुत सारे अधिकार दिए गए। और चाइनीज़ में एक प्रोवर्ब है कि डोंट गिव एनीबॉडी अ फिश, टीच देम हाउ टू फिश। तो शिक्षा उसी तरीके से है। तो मैं ज़्यादा समय न लेता हुआ ओबीसी एसोसिएशन का मैं धन्यवाद करता हूं कि उन्होंने इतने अच्छा कार्यक्रम रखा ज्योतिबा फूले के लिए। और इस सीरीज़ में बहुत सारे कार्यक्रम हो रहे हैं। SC/ST एसोसिएशन भी 14 अप्रैल को बाबा साहब का भी जन्म दिवस है, बहुत सारे कार्यक्रम हैं, उनको भी बधाई देता हूं। इसी के साथ मैं एसोसिएशन को, ओबीसी एसोसिएशन को वापस से धन्यवाद देता हूं इस कार्यक्रम के लिए। और थैंक यू वेरी मच। जय महाराष्ट्र, जय हिंद। धन्यवाद गौतम सर। यापुढे मी श्री तुषार आंधळे, ओबीसी सेवा वेलफेअर असोसिएशनचे सहअध्यक्ष यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची त्यांनी थोडक्यात माहिती द्यावी। धन्यवाद मल्लिका सर। जय जिजाऊ, जय शिवराय, जय फुले, जय भीमराय। आज 11 एप्रिल 2026 या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती आणि आपल्या ओबीसी संघटनेचा 8वा स्थापना दिवस येथे साजरा करण्यासाठी जमलो आहोत। आपण केवळ उत्सव साजरा करण्यासाठी इथे जमलेलो नाही आहोत, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाविषयी व आपल्या ओबीसी संघटनेच्या कामाविषयी स्मरण, चिंतन आणि नव्या बांधिलकीसाठी एकत्र जमलो आहोत। या कार्यक्रमास उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे माननीय साइट डायरेक्टर श्री अजय कुमार भोले सर, सन्माननीय पाहुणे व मुख्य वक्ता श्री नवनाथ शिंदे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष F&A हेड माननीय श्री मनोज कुमार गौतम सर, जे आपल्या ओबीसी असोसिएशन आणि ओबीसी लोकांसाठी
लायझन ऑफिसर म्हणून सुद्धा आपल्या प्लांटमध्ये कार्यरत आहेत. तसेच तारापूर महाराष्ट्र साईटच्या विविध संघटनांचे माननीय कर्तृत्ववान पदाधिकारी आणि TMS साईटच्या सर्व कर्मचारी आणि परिवाराचे येथे हार्दिक स्वागत आहे. विचारांना सुरू करण्याआधी आजचा दिवस जो खूप महत्त्वाचा आहे, ज्यांच्यामुळे शिक्षण क्षेत्रात एक क्रांती झाली, त्यांच्यासाठी मी 4 ओळीत नमन करतो. सादगी भरे जीवन को वह शान समझते थे, सादगी भरे जीवन को वह शान समझते थे, स्त्री शिक्षा की संस्कृति को महान समझते थे. शत शत नमन महात्मा ज्योतिराव फुले जी को, जो परोपकार को अपनी आन बान समझते थे. सर्वांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 1827 म्हणजे आजपासून 199 वर्षापूर्वी झाला होता. पुढील वर्षी त्यांचे 200 वर्ष पूर्ण होतील. त्या काळात स्त्रियांना शिक्षण नाकारले जात होते, त्यासाठी त्यांनी फार मोलाचे कार्य केले. स्त्री शिक्षण हे त्यांनी त्यांच्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणासाठी फार मोठे काम केले. स्त्रियांसाठी पहिली शाळा त्या काळात त्यांनी सुरुवात केली होती. तो शिक्षणाचा दिवा त्या काळात त्यांनी सुरू केला, तो आजही प्रज्वलित आहे. त्यांची दृष्टी खूप व्यापक होती. त्यांनी एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी लढा दिला. अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि शोषणाविरुद्ध त्यांनी एकत्र आणण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज पण स्थापन केला. त्यांनी म्हटले होते, शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे प्राणी आहे. शिक्षण हा अधिकार आहे, तोच माणसाच्या सन्मानाचा पाया आहे. 100हून अधिक वर्षे उलटली तरी महात्मा फुले यांचा संदेश आजही जिवंत आहे. आजही विषमता आहे, भेदभाव आहे आणि संधीचे असमान वाटप आहे. ती वेगवेगळ्या प्रकारात आहे. भलेही आपल्या लोकांना इथे दिसत नसेल, तरी पण आपण जर खेड्यापाड्यात गेलो तर ती आजही जिवंत आहेच. आपल्या समाजातील प्रत्येक मुलगी जेव्हा शाळेत प्रवेश करते तेव्हा ते आपण महात्मा फुले यांना अभिवादन असते. प्रत्येक स्त्री जेव्हा उच्च शिक्षण घेते तेव्हा ती त्यांच्या स्वप्नांची पूर्तता असते. प्रत्येक युवक जेव्हा अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हा तो त्यांचा मशाल पुढे नेत नसतो. अशा समाजासाठी काही करण्याच्या भावनेतून काही लोकांनी महापुरुषांना समजले आणि आपली OBC संघटना जन्माला आली. स्थापना दिवस हा केवळ दिनांक नाही, तो आपल्या एकतेचा, जिद्दीचा आणि प्रगतीचा प्रतीक आहे. ही संघटना केवळ संस्था नाही, ती एक चळवळ आहे. अशी चळवळ जी सुनिश्चित करते की आपला कोणताही आवाज दाबला जाणार नाही, आपले कोणतेही कौशल्य वाया जाणार नाही आणि कोणतेही स्वप्न नाकारले जाणार नाही. आपण महात्मा फुले यांच्या वारशाचे वारसदार आहोत. त्यांनी विषमतेविरुद्ध लढा दिला, आपण वगळण्याविरुद्ध लढतो. त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला, आपण सबलीकरणाचा आग्रह धरतो. त्यांनी न्यायाचे स्वप्न पाहिले, आपण सन्मानाचे स्वप्न पाहतो. महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन आपल्याला शिकवते की खरे नेतृत्व म्हणजे सेवा, खरी प्रगती म्हणजे समानता आणि खरी ताकद म्हणजे एकता. आपल्या OBC संघटना स्थापनेमागील काही कारणही असेच आहे. जे कार्य आपल्या महापुरुषांनी केले त्यास लोकांपर्यंत पोहोचवणे, ज्या मार्गावर महापुरुष चालले त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता आणणे, जे लोक इतिहास विसरतात त्यांना इतिहासाची जाणीव करून देणे, यासाठी आपण समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असे घेत असतो. लोकांना या काळात काही शब्दांचा पण विसर पडला आहे. ते जे आपण मीडिया सांगतो तेच आपण लक्षात ठेवतो. जसे एक उदाहरणार्थ बघूया, आपण जसे रोज रिझर्वेशन या शब्दाचा वापर केला जातो, पण संविधानात कुठेही रिझर्वेशन हा शब्द दिला नाही आहे. त्या जागेवर पर्याप्त रिप्रेझेंटेशन या शब्दाचा वापर केला आहे. त्यालाच प्रतिनिधित्व म्हणतात. प्रतिनिधित्व हे म्हणजे फक्त सरकारी नोकरीपुरते मर्यादित नाही आहे. प्रतिनिधित्व म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले,
जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले, जे सयाजीराव गायकवाड यांनी केले, जे छत्रपती शाहू महाराज यांनी केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लिंगायत गुरु स्वामी बसवेश्वर महाराज या सर्वांनी आपल्यासोबत आपल्या बहुजन समाजाला पुढे नेण्यासाठी साधन संसाधन उपलब्ध करून दिले. आपण असेच प्रतिनिधित्व करण्यासाठी या संघटनेची स्थापना केली आहे. या सर्वांसाठी तुमची सोबत आणि विश्वास आहे म्हणूनच आपण आज येथे एकत्र झालो आहोत. अशाच आपण ठेवलेल्या विश्वासामुळे आपण मॅनेजमेंट समोर काही प्रश्न मांडू शकलो आहोत. आपल्या साईटवर ओबीसी समाजासाठी ओबीसी असोसिएशनतर्फे खूप कार्यक्रम केल्यामुळे संघटनेच्या कार्यक्रमामुळे आज आपण ओबीसीची येथे सेल पण बनवू शकलो आहोत. याबद्दल मी मॅनेजमेंटचे धन्यवाद करतो. आपल्या संघटनेतर्फे आपण अजूनही काही प्रश्न मांडलेले आहेत. त्यात महत्त्वाचा प्रश्न सर कॉलनी ऑफिसचा आहे. आपण इथे जी क्विज कॉम्पिटिशन घेतली होती त्या क्विज कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येक शाळेत म्हणजे ACS 1, 2, 3 आणि होमी बाबा जिल्हा परिषद अशा सर्व शाळांमध्ये क्विज कॉम्पिटिशनचा कार्यक्रम घेतला गेला होता. त्यातून सर आमच्या संघटनेच्या कामासाठी खूप त्रास झाला. आम्ही रात्री 12-12:30पर्यंत प्रदीप नाळे सरांच्या घरी जाऊन या कामासाठी काम केलेलं आहे. रात्री रिझल्ट लावण्यापर्यंत आम्हाला या ऑफिसचा उपयोग झाला असता तर सर ऑफिस असतं तर. या महत्त्वाच्या मुद्द्यासोबत काही छोटे छोटे मुद्देसुद्धा मॅनेजमेंटकडे आपण मांडलेले आहेत. माझी इच्छा आहे की या सर्व मुद्द्यांना मॅनेजमेंटने लवकरात लवकर वेळ देऊन मागण्या पूर्ण कराव्यात. त्यासोबत ओबीसी बांधव येथे जमले आहेत, त्यासोबत या कॉलनीतले सर्व रहिवासी येथे जमलेले आहेत. तरी मी एक ओबीसी बांधवांसाठी एक प्रश्न मांडणार आहे. येथे कॉलनीमध्ये ओबीसींची फार लोकसंख्या आहे आणि आपण खास करून ओबीसी संघटना आणि समाज आणि मानवता हा फक्त काही ओबीसी संघटनेसाठी कार्यक्रम नसतो. त्यासोबत आपण मानव कल्याणासाठी इथे काम केलं जातं. ओबीसी या देशात 60% आहे तरी आणि कॉलनीतसुद्धा 60%च्या वरती इथे असायला पाहिजे. तरी येथे लोकसंख्या थोडी कमीच आहे ओबीसीची. तर मी आपल्यामार्फत या ओबीसी लोकांसाठी एक क्वेश्चन सोडून जात आहे. काय ओबीसी म्हणजे काय आहे? अदर बॅकवर्ड कॅटेगरी. आपण जे बोलतो अदर बॅकवर्ड कॅटेगरी, खरंच अदर बॅकवर्ड कॅटेगरी आहे का? येथे आज आपले प्रधानमंत्री सर जेव्हा भाषण करतात तेव्हा ते सुद्धा म्हणतात की मी ओबीसी या कॅटेगरीमधून येतो. तर मग जर प्रधानमंत्री एवढे मोठे महान व्यक्ती त्यांना जर ओबीसी या शब्दाचा वापर करून घ्यायचा असतो त्यांच्या भाषणांमध्ये, तर आपण ओबीसी समाज या संघटनेचा वापर करून आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी येथे ज्या मुलं जमलेली आहेत त्यांच्या भविष्यासाठी काम करण्यासाठी, संघटनेला मदत करण्यासाठी येथे ओबीसी समाज जमत का नाही आहे हा खूप मोठा प्रश्न. आणि ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड कॅटेगरी हे न समजता आपण ओरिजिनल बुद्धीने काम करणारी कम्युनिटी आहे असं समजून आपण ओबीसी लोकांसाठी इथे काहीतरी काम करण्यासाठी इथे जमलं पाहिजे. तसंच ओबीसी संघटनेने त्यांनाच हा प्रश्न आहे की आपण खरंच ओबीसी या कॅटेगरीमधून बाहेर जाऊ शकतो. कारण जन्म जो होतो तोही ओबीसी कॅटेगरीमधून होतो आणि मृत्यूनंतर जो मेल्याचा जो दाखला जो मिळतो त्यामध्येही आपण ओबीसी म्हणूनच राहणार आहोत. तर मग सगळ्यांनी ओबीसी म्हणून तिथे एकत्र यायला हरकत काय आहे? तर हे सर्व बोलून मी आता 2 दिवसानंतर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्याबद्दलही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि येथेच एवढंच बोलून मी माझे भाषण संपवतो. जय ज्योतिबा फुले, जय संविधान, जय ओबीसी संघटना. धन्यवाद तुषारजी. आपण या ठिकाणी संघटनेची माहिती देत संघटनेला येणाऱ्या ज्या कठीणाई येतात इथे आम्हाला त्या मांडल्यात आणि संघटनेचे
विविध प्रश्नांवरती प्रकाश टाकला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी आता ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होता तसेच आजचे विशेष अतिथी आणि प्रमुख वक्ता माननीय श्री नवनाथ शिंदे सर यांना इथे आमंत्रित करीत आहे. जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता मला माहिती आहे सगळे कंटाळलेले आहेत. असं कोण आहे की जे कंटाळलेले नाही? त्यांनी हात वर करावं. म्हणजे जवळपास सगळेच कंटाळलेले आहेत, बरोबर की नाही? आता कंटाळा हा माणसाचा अविभाज्य अंग आहे. पण मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, असाच कंटाळा जर ज्योतिबांनी केला असता, सावित्रीबाईंनी केला असता, तर आज आपण इथे एकत्र जमलो नसतो. मित्रांनो, ज्यांना 10 वर्षाची सोय करायची असते, ज्यांना 1 वर्षाची सोय करायची असते, ते धान्य पेरतात. ज्यांना 10 वर्षाची सोय करायची असते, ते झाडे लावतात. ज्यांना 100 वर्षाची सोय करायची असते, ते माणसे पेरतात. परंतु ज्यांना हजारो वर्षाची सोय करायची असते, ते विचार पेरतात. या भारताच्या भूमीमध्ये गेली हजारो वर्ष ज्या ज्या महापुरुषांनी, महामानवांनी विचारांची प्रेरणी केली, त्या सर्व महापुरुषांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो. अरे, जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, अरे आमच्या मायमाऊलीकडे कोणत्याही प्रकारचं लेखन साहित्य उपलब्ध नसताना आमच्या मायमाऊलीने आमचा एक राजा स्वतःच्या काळजामध्ये चांगल्या प्रकारे साठवून ठेवला. आणि जेव्हा केव्हा दसरा दिवाळी यायची, आपल्या भावाला ओळखता ओळखता आमची मायमाऊली म्हणायची, इडा फिडा जाऊ दे आणि बळीच राज्य. समानतेची चळवळ भारताबरोबरच संपूर्ण विश्वामध्ये चालवणारे सम्राट अशोक, अरे दुनिया कैसे बावरी पत्थर की पूजा किए जाए, घर की चक्की कोई न पूजे जिसका पिसा खाए. अर्थात मला जर दगडाची पूजा करायची असेल तर मी जात्याची पूजा करेन, कारण ते जाते पोटाला पीठ देते, असा सिद्धांत मानणारे संत श्रेष्ठ कबीर. ऐसा राज चाहूं मैं जहाँ सबको मिले अन्न, छोटे बड़े सब बैठे, रैदास रहे प्रसन्न. आदर्श राज्याची संकल्पना ज्यांनी आपल्या दोह्यातून मांडले, ते संत रविदास महाराज. मित्रांनो, भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावरती समर्थपणे पेलणारे आणि 2-2 धर्माचा पाया घालणारे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं सांगणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. माये बापे केवळ काशी, त्याने न जावे तीर्थासी, पुंडलिका काय केले परब्रह्म उभे ठाले, तैसे होई समाधान हृदयी धरी नारायण. तुका म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे. आपले आई वडील आपले खरी काशी आहे, वाराणसी आहे, हे तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं. आणि हे जर आपण लक्षात घेतलं असतं तर खरात बाबा तयार झाले नसते. मित्रांनो, मातीने एकी केली की वीट तयार होते. मातीने एकी केली की वीट तयार होते. अरे, वीटने एकी केली तर भिंत तयार होते. भिंतीने एकी केली तर सुंदर असं घर तयार होतं. अरे, निर्जीव वस्तू जरी एकत्र आल्या तर सुंदर असं घर तयार होतं. अरे, त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील मानवजात जर एकत्र आली तर स्वराज्य निर्माण होऊ शकतं. ही संकल्पना ज्यांच्या डोक्यातून आली ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. औरों की माँ लोरिया गाती थी बच्चों को सुलाने के लिए, औरों की माँ लोरिया गाती थी बच्चों को सुलाने के लिए, लेकिन जिजाबाई सी माँ थी यारो, वीर कथाएं गाती थी शुभा को जगाने के लिए. ते जगातील आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. या पृथ्वीवरती अनेक राजा झाले, शहंशाह झाले, बादशाह झाले, जगत जेते झाले, परंतु प्रजेवरती छत्र धरणारं जगातील पहिलं उदाहरण छत्रपती शिवाजीराजे भोसले. 6 जून 1674 पर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमधील पोरं सरदार व्हायची, दरकदार व्हायची, हरकारे व्हायची. पण 6 जून 1674 रोजी या महाराष्ट्राच्या मातीमधील एक पोर या महाराष्ट्राचा पहिला युवराज झाला. तो युवराज म्हणजे जगातील सर्वोत्तम योद्धा छत्रपती संभाजीराजे भोसले.
अरे विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र गचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले असं सांगून त्यांच्याच बाले किल्ल्यामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिळवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. अरे खंडोबाला सोडल्या त्या मुरळ्या झाल्या, यलोबाला सोडल्या त्या जोगतिरी झाल्या, देवाला सोडल्या त्या देवदाशी झाल्या, पण माझ्या सावित्रीबाईला सोडल्या. कोण डॉक्टर झालं, कोण वकील झालं, एक प्रधानमंत्री झाल्या आणि 2 राष्ट्रपती झाल्या त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांना सहकार्य करणारे उस्मान दादा शेख, फातिमाताई शेख, शहीद आजम भगतसिंग, तुमच्या आमच्या आरक्षणाचे जनक राजा अधिकृषी राजश्री शाहू महाराज, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, संत गाडगे महाराज, जग बदल भालू निघाव मध सांगून गेले भीमराव असं सांगणारे आणि शाहिरी जलसा करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. या तमाम महापुरुषांचे विचार, या तमाम महामानवांचे विचार आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून देऊन समतेचं राज्य निर्माण करणारे बोधिसत्व महामानव विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, या तमाम महापुरुषांना महामानवांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. काय असतं, इथं लहान पोरं आहेत त्यांच्यासाठी सांगतो. मित्रांनो, 3 मित्र असतात अगदी तुमच्यासारखे. हे 3 मित्र एक दिवस एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जातात. कार्यक्रम अतिशय रंगामध्ये येतो, स्टेजवरती नाच गाणं सुरू असतं. ही 3 मित्र पुढे बसलेल्या, पुढे एका खुर्च्यांवरती 3 खुर्च्यांवरती जाऊन बसतात. कार्यक्रम अतिशय रंगामध्ये येतो आणि त्याच वेळेस काय होतं, एक उद्योजक त्याच्या बायकोला आणि मुलीला घेऊन कार्यक्रमाला येतो. तेव्हा आयोजकांना प्रश्न पडवा येतो की आता साहेबांना कुठं बसवायचं. त्यावेळेस त्यांची नजर जाते पुढे बसलेल्या 3 मुलांकडे. एक आयोजक जोरजोरात पळत येतो आणि म्हणतो, अरे उठा उठा, ही काय तुमची बसायची जागा आहे का? अरे स्वतःची लायकी पाहून बसायचं असतं, इथं साहेब बसणार आहेत. मुलं उठली कारण मुलांचा अपमान झालेला असतो. ही 3 मुलं उठली, पाठीमागे भिंतीला जाऊन उभी राहिली, भिंतीला खेटून उभी राहिली. कार्यक्रम पुन्हा रंगामध्ये आला, उद्योजक त्या खुर्चीवरती बसला, कार्यक्रम रंगामध्ये आलाय, पण त्या 3 मुलांचं त्या कार्यक्रमाकडे लक्ष नाही. पहिला विचार करतोय, दुसरा विचार करतोय, तिसरा विचार करतोय. त्यावेळेस पहिला म्हणतो, आपल्याला काही अक्कलच नाही, काय गरज होती पुढे जाऊन बसायची, मागे बसलो असतो, कोणी उठवलं नसतं, अपमान झाला नसता. या प्रसंगातून मी एक गोष्ट समजलो की इथून पुढं कोणताही मोठा कार्यक्रम असला तरी पुढं जाऊन बसवायचं नाही, म्हणजे आपल्याला कोणी उठवणार नाही, आपला अपमान होणार नाही. दुसरा मात्र यापेक्षा वेगळा विचार करत असतो, त्याचा जास्त अपमान झालेला असतो, कारण त्या उद्योजकाची मुलगी त्याच्या वर्गात शिकत असते. तो विचार करतोय, पहिला म्हणतो, का रे भाऊ काय विचार करतो? त्यावेळेस तो म्हणतो, या प्रसंगातून एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली, या माणसाकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, हा माणूस भरपूर श्रीमंत आहे. म्हणून काय झालं, त्या श्रीमंताला बसवलं आणि आपल्या गरीबाला उठवलं. म्हणून मी जीवनामध्ये भरपूर 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 पैसे कमवेन आणि त्या जागेवरती मानाने जाऊन बसेल. तिसरा मात्र यापेक्षा वेगळा विचार करत असतो. पहिले दोघं म्हणतात, का रे भाऊ काय विचार करतो? त्यावेळेस तो म्हणतो की या प्रसंगातून एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली की या समाजामध्ये माणसाचा वेगवेगळ्या पातळीवरती भेद केला जातो. अरे कुणाचा जातीवरती भेद, कुणाचा पदावरती भेद, कुणाचा पैशावरती भेद, कुणाचा लिंगावरती भेद. म्हणून मी जीवनामध्ये एक आणि एकच काम करेल की या समाजाची ही जी मूल्यमापन करायची पद्धती ना, ही पद्धतीच बदलून टाकेल की जेणेकरून सगळी माणसं समान गणली जातील. मित्रांनो, या 3ऱ्या मुलाप्रमाणे तुम्हाला सर्वांना या समानतेच्या पातळीवरती आणण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे मी प्रथमतः धन्यवाद देतो. त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे अजय कुमार भोळे साहेब यांना देखील धन्यवाद देतो. त्याचबरोबर मनोज गौतम साहेब यांना देखील धन्यवाद देतो. त्याचबरोबर संतोष गावडे साहेब, त्याचबरोबर प्रदीप नाळे साहेब, जयेश घोडके साहेब यांना देखील धन्यवाद देतो. आणि ज्यांनी मला निमंत्रित केलं ते आपले तुषार आंधळे सर यांना देखील धन्यवाद देतो. आणि मित्रांनो, ज्या काळात कुणीच कुणाचं ऐकत नाही, ज्या काळात कुणीच कुणाचं ऐकत नाही, त्या काळात तुम्ही मला ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला, तुम्हाला देखील धन्यवाद. बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की अरे कार्यक्रम घ्यायचे कशासाठी, कार्यक्रम आयोजित कशासाठी करायचे, हार तुऱ्यासाठी, भाषणासाठी, नाच गाण्यासाठी कार्यक्रम आयोजित कशासाठी करायचे. त्यावेळेस मला जोसेफ मॅगझिनीचं एक वाक्य आठवतं. तो म्हणतो की अरे तुम्ही माणसाची हत्या करू शकता पण त्याच्या विचारांची हत्या करता येत नाही. त्याच्या विचारांना छेद देणारा एक महामानव,
त्यांचं नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. ते असे म्हणतात की अरे तुम्ही माणसाची हत्या करू शकता पण त्यांच्या विचारांची देखील हत्या करू शकता. त्यासाठी ते एक उदाहरण देतात. समजा तुम्ही एखादा बंगला बांधला, बंगल्याला शोभा यावी म्हणून झाडे लावली, वेली लावल्या. या झाडांना वेलीला जर तुम्ही खत पाणी घातलं नाही तर ती झाडे मरतात, मग त्याचं सरपण होतं आणि ती जाळली जातात. महापुरुषांच्या विचारांचं देखील असंच आहे. या महापुरुषांच्या विचारांना जर वेळोवेळी खत पाणी घातलं नाही तर या महापुरुषांचे विचार मरतात आणि मग शत्रू त्याचंच भांडवल करतो आणि मग आम्हाला गुलाम केल्याशिवाय राहत नाही. जर आपल्याला गुलाम व्हायचं नसेल तर या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. विस्टन चर्चिल असा म्हणतो की तुम्ही इतिहासात जितके 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 मागे जाल तितके तितके तुमच्या पूर्वजांनी केलेल्या चुका आणि गाजवलेले पराक्रम याच्या आधारावरती तुम्ही तुमचा वर्तमान मजबूत करता. आणि एकदा का तुमचा वर्तमान मजबूत झाला तर तुम्ही भविष्याकडे चांगल्या प्रकारे झेप घेऊ शकता. म्हणजे आमचा वर्तमान मजबूत करण्यासाठी आम्हाला या कार्यक्रमाचं आयोजन करावं लागतं. कारण येणाऱ्या पिढीला, ज्याला जी नवीन पिढी म्हणली ज्याला काय झेड नाव आलंय, त्या झेडला तर माहीतच नाही की आपल्या महापुरुषांनी नक्की काय केलेलं आहे, काय केलंय सावित्रीबाईंनी माहीतच नाही. आमच्या मुलींना काहीच माहित नाही, आमच्या मुलांनाही माहित नाही की ज्योतिबा फुले कोण होते, शिवाजी महाराज कोण होते, महात्मा फुले यांनी काय नक्की काम केलं, काही माहित नाही. त्यांना असं वाटतं फक्त आपला मोबाईल हेच आपलं विश्व आहे. ही खरी परिस्थिती आहे, ही खरी परिस्थिती आहे. इथं बसलेल्या 80% मुलांच्या हातामध्ये घरी गेला मोबाईल असतो. बरोबर की नाही मुलांनो? असतो की नसतो? असतो की नाही? मोबाईल असतो की नाही? त्या मोबाईलवरती ते कधीच महात्मा फुले शोधत नाही, सावित्रीबाई शोधत नाही, भगतसिंग शोधत नाही, नाही कधीच नाही शोधत. मग ते काय ते डोरेमॉन शोधतात. मग त्यांचा तो जो गेम असतो ते एकमेकाला मारत मारत एखाद्या बिल्डिंगवरून पण पडतात. हो, पडलेले आहेत मुलं. म्हणजे हे असं होऊ नये म्हणून आम्हाला या कार्यक्रमाचं आयोजन करावं लागतं. मित्रांनो, महापुरुषांची साखळी खूप मोठी आहे. मी एकाबद्दल सांगत असताना तुम्हाला निश्चितच जीवनामध्ये आपणही त्यांच्यासारखे व्हावे असे वाटेल. मित्रांनो, शहीद आजम भगतसिंग या मुलांसारखे जेव्हा लहान होते आपल्या वडिलांच्या आणि काकांच्या पाठीमागे चाललेले होते. वडिलांचे मित्र पुढे चालले, भगतसिंग मागे चाललेला आहे आणि हा चालत असलेला भगतसिंग स्वतःच्या खिशामध्ये काहीतरी घेतलंय आणि शेतामध्ये जातोय, शेतामध्ये खड्डा खणतोय आणि स्वतःच्या खिशामध्ये असलेली बंदूक त्या मातीमध्ये पेरतोय, वरून माती टाकतोय, पाणी टाकतोय. त्यावेळी त्याचे वडील विचारतात, अरे भगत हे क्या कर रहा है? त्यावेळी तो म्हणतोय की आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य आहे, मी काय करतो, ही बंदूक पेरतोय, या बंदुकीचं झाड होईल, त्या झाडाला अनेक बंदुका येतील, त्या बंदुका आम्ही घेऊ आणि मी आणि माझे मित्र या इंग्रजांना देशातून पळवून लावू. भगतसिंग अगदी लहान. हे भगतसिंग एक दिवस महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते गेले कुठे? ते गेले आहेत रायगडावरती गेलेले आहेत आणि शिवाजी महाराजांच्या समाधी पुढे नतमस्तक झाले आहेत. म्हणून तर मित्रांनो, वयाच्या 23व्या वर्षी फासावरती जाताना भगतसिंग आणि सुखदेव आणि राजगुरु शेवटचं एक वाक्य बोलतात, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती छोला, मेरा रंग दे बसंती छोला. तेज भगतसिंग जर आता असते तर भगतसिंग म्हणले असते, कुछ नोटों के लिए मरे, कुछ ओटों के लिए मरे, कुछ नोटों के लिए मरे, कुछ ओटों के लिए मरे. अगर होते भगतसिंग तो कहते, अरे सुखदेव हम किन हरामखोरों के लिए मरे. अशी परिस्थिती मित्रांनो झालेली आहे. काय झालं? असाच एक शाळेच्या इन्स्पेक्शनचा तास होता. शाळेचं इन्स्पेक्शन होतं ना बाळांनो? शाळेचं इन्स्पेक्शन होतं की नाही? त्या इन्स्पेक्शनला एक दिवस साहेब आलेले होते. आणि काय आलं, त्याच दिवशी नेमकी भारत पाकिस्तानची मॅच असते. साहेब वर्गावरती येतात, वर्गामध्ये घुसतात, वर्गात एका मुलाला म्हणतात, सांग 20 अधिक 20 किती? तो म्हणतो, साहेब ते काय विचारू नका, ते मला काय माहित नाही, ते काय मला ठाऊक नाही. साहेब चिडतात, अरे मूर्खा, 20 अधिक 20 याचा साधा प्रश्न येत नाही. ते म्हणे, साहेब ते काय मला माहित नाही, जो मूळ विद्यार्थी आहे ना तो आज मॅच पाहायला गेलेला आहे, मला त्यांनी 20 रुपये दिले आणि मी इथं आलेलो आहे, त्याच्यामुळे मला काही विचारू नका. आता विद्यार्थी नकली. मग ते साहेब चिडतात, शिक्षकाला बोलवतात, अहो तुम्हाला काही लाजबीज वाटते की नाही, इथं नकली पोरं बसल्यात आणि त्याला 20 अधिक 20 माहित नाही. साहेब त्या शिक्षकाला भरपूर बडबड करतात. शेवटी त्याचाही स्वाभिमान जागा होतो. ते म्हणतो, साहेब
ते काय मला सांगू नका. ती काय आज मॅच चालू आहे, ते ओरिजिनल शिक्षक मॅच पाहायला गेले आहेत. मला 500 रुपये दिले, मी इथं आलेलो आहे. आता ते मुख्याध्यापकाकडे जातात, मुख्याध्यापकांना बडबड करतात. मुख्याध्यापकांना बडबड केल्यानंतर मुख्याध्यापकांचा स्वाभिमान जागा होतो. तो साहेब माफ करा, ते मूळ मुख्याध्यापक आहेत ना, ते मॅच पाहायला गेले. मी नकली मुख्याध्यापक आहे, मला 1000 रुपये दिले होते. शेवटी ते तिघांनाही बडबड करतात आणि मग शेवटी मुख्याध्यापक थोडेसे हुशार असतात. काही काळ त्यांनी अनेक अधिकाऱ्यांशी काम केल्यामुळे त्यांना माहीत असतं काय करायचं. ते काय करतात, 11,000 रुपये घेतात आणि त्या अधिकाऱ्याच्या हातामध्ये ठेवतात. तर अधिकारी म्हणतात, बरं झालं मीच होतो म्हणून 11,000 रुपये मानलं. जर ओरिजिनल साहेब आले असते तर 1,00,000 रुपये घेतले असते. आता मुख्याध्यापक म्हणतात, साहेब तिथं पोरं नकली, गुरुजी नकली, मी स्वतः मुख्याध्यापक नकली, तिथं नोटा कश काय असली असते. म्हणजे काय आलंय की अशी आरडाओरडा करणारी अनेक लोक चळवळीमध्ये घुसलेली आहेत, ती नकली आहेत. ती काय आहेत, नकली आहेत. आणि ह्या नकली लोकांच्या मध्ये आम्हाला असं वाटतं की हे महापुरुष संपतात की काय. त्यावेळी तुमच्यासारखे लोक येतात आणि सुंदर असे जयंतीचा कार्यक्रम आयोजित करतात. त्यावेळेस मनाला समाधान वाटतं की आजही असली आहे, आजही असली लोक जिवंत आहेत की सुट्टीचा दिवस असताना देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि पुढे माणसं किती याला काही महत्व नाही. गौतम बुद्धांनी फक्त 5च लोकांना उपदेश दिला होता सुरुवातीला, बरोबर की नाही. आज 35 देशामध्ये गौतम बुद्धाची शिकवण आहे. म्हणजे पुढे माणसं किती याला महत्व नाही, पण पुढे बसलेली माणसंच आहेत ना याला महत्व आहे. मित्रांनो, समानतेची चळवळ ही खूप मोठी आहे. छत्रपती शिवाजी राजांना रयतेचं राज्य निर्माण करायचं होतं. रयतेचं राज्य निर्माण करायचं, स्वतःचं राज्य निर्माण करायचं. अरे रयतेच्या प्रत्येक माणसाला वाटायचं की हे राज्य माझं असलं पाहिजे. सावळ्या तांडेल नावाचा अगदी तुमच्यासारखाच एक पोरगा मित्रांनो, आदिवासी समाजामध्ये जन्माला आला, अंगावरती कपडे नाहीत, गुरेढारे चरतोय आणि एका माळरामध्ये फिरत असताना त्याला लक्षात आलं की काही लोक घोड्यावरती येतात. घोड्यांच्या टापांचा आवाज जसा जसा येऊ लागला तसा तो सावध झाला, स्वतःचा पंचा खोचला, हातामध्ये काठी घेतली आणि त्या घोड्यावरती येणाऱ्या लोकांना अडवू लागला आणि म्हणाला, थांबा, हे माझ्या राजाचं राज्य आहे, माझं स्वराज्य आहे, या स्वराज्यात यायचं नाही. त्या घोड्यावरचा व्यक्ती म्हणतोय, अरे तुला माहित आहे का आम्ही कोण आहे ते. तो सावळ्या म्हणतोय, तुम्ही कोण आहे आम्हाला माहित नाही, तुम्ही असा पुणे गावचे पाटील, पण खबरदार जर टाच मारून याल पुढे उडवील चिंदड्या राये राये ओढ्या. म्हणजे त्या सावळ्यांनी कधी शिवाजी राजांना पाहिलं नाही, शिवाजी महाराजांना कधी पाहिलं नाही, त्यांचं दर्शन घेतलं नाही. फक्त हे राज्य माझ्या राजाचं आहे, माझ्या स्वराज्याचं आहे आणि त्याचं रक्षण करायची जबाबदारी माझी आहे. मग तो घोड्यावरचा व्यक्ती गालामध्ये खुदखुद वाजतोय, कारण ते दुसरे तिसरे कुणी नसून ते दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणजे ज्या राजाला त्या सावळ्यांनी कधी पाहिलं नाही, त्या राजाचं रक्षण करण्याची जबाबदारी हा सावळ्या स्वतःच्या खांद्यावरती घेतोय, कारण ते राज्य समतेच होतं. मित्रांनो, जंजिरा किल्ला शिवाजी राजांना घ्यायचा आहे. जंजिरा किल्ला शिवाजी राजांना घ्यायचा आहे, कारण शिवाजी राजांना माहित होतं ज्याची समुद्रावरती सत्ता त्याची जगावरती सत्ता. कारण हे इंग्रज लोक समुद्राच्या मार्गे जगावरती राज्य करू लागले. मग हा जंजिरा किल्ला आपल्याला असला पाहिजे. पण सिद्धिमुखा मोठा कडक व्यक्ती, त्याच्याकडून काय आपल्याला जंजिरा किल्ला मिळणं शक्य नाही. शिवाजी राजा योजना आखतात. त्या ठिकाणी असलेल्या त्या जंजिरा ठिकाणी लाय पाटील नावाचे एक ग्रस्त होते, आगरी समाजाचे होते. आगरी समाज आज ओबीसी समाजामध्ये येतो. या आगरी समाजामध्ये असलेले हे लाय पाटील म्हणतात की राज, मी तुमची योजना यशस्वी करून दाखवतो. काय करतो, मी रात्रीची होड्या घेतो आणि जंजिरा किल्ल्याच्या मागील बाजूने जातो. मागील असलेल्या 40 फुटी बुरुजावरती चढतो, शिड्या लावतो. मग सैनिक येईल आणि मग आपण त्या बुरुजावरती चढू आणि जंजिरा जिंकू. राजाने ही योजना आवडली. राजा म्हणले, योजनेप्रमाणे करा. राजा रायगडावरती गेले. योजना अंमलात आणायसाठी स्वतः लाय पाटील 2 होड्या घेतल्या, शिड्या घेतल्या, जंजिरा किल्ल्याच्या मागच्या बाजूने गेले. भल्या पहाटे संध्याकाळच्या वेळेस किल्ल्यावरती चढले, बुरुजावरती शिड्या लावल्या आणि सैनिकांची वाट पाहू लागले. पण सैनिक आलंच नाही. अगदी सकाळची वेळ व्हायची वेळ आली, सैनिक आलंच नाही. लाय पाटलाला समजलं आता काही राजांचं सैन्य पोहोचत नाही.
लाय पाटील पुन्हा त्या बुरुजावरती चढले, पुन्हा त्या शिड्या काढल्या, पुन्हा आपल्या होडीमध्ये ठेवल्या आणि सूर्य उगवायच्या अगोदरच किनाऱ्यावरती पोहोचले. कारण त्यांना माहित होतं चुकून जर सिद्धीच्या सैनिकांनी मला पाहिलं तर ते सिद्धी काय करतील, कारण त्या सिद्धीची शिक्षा खूप खतरनाक होती. आज सिद्धी काय करायचा, छोट्यातली छोटी जरी चूक आढळली तरी त्या व्यक्तीला पकडायचा, त्याच्या हातपाय पाठीमागे बांधायचा, पोत्यामध्ये घालायचा आणि जिवंत माणसाला समुद्रात टाकायचा. म्हणजे यापेक्षा भयानक काय, जिवंत माणूस 40 फुटावरून समुद्रात टाकला नाही, किती भयानक शिक्षा आहे. याही परिस्थितीमध्ये लाय पाटील त्या शिड्या काढतात आणि किनाऱ्यावरती येतात. ही गोष्ट राजांना समजली. राजांना कळलं की लाय पाटलांनी मोठा पराक्रम गाजवला, मोठी हिंमत दाखवली. भलेही आपल्याला जंजिरा जिंकता आला नाही, परंतु लाय पाटलाच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. म्हणून त्यांनी लाय पाटलांना बोलून घेतलं. लाय पाटलांना बोलवून आलं. लाय पाटील घाबरले, कारण मोहीम यशस्वी झाली. आता राजा मला काही शिक्षा देतोय की काय, या भावनेमध्ये ते घाबरत 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 रायगडावरती आले. राजांच्या समोर उभे राहिले. तसे राजे म्हणू लागले की लाय पाटील मोठा पराक्रम गाजवला, मोठी हिंमत दाखवली. तुमच्या या कार्याबद्दल आम्ही तुम्हाला पालखीचा मान देत आहोत. पालखी म्हणजे आजच्या काळामध्ये लाल दिव्याची गाडी. मित्रांनो, लाय पाटलांना विशेष वाटलं, अरे मोहीम तर यशस्वी झाली, अरे राजा माझं कौतुक करतोय. त्यावेळेस लाय पाटील म्हणतात, राज ही मोहीम तर यशस्वी झाली, तरी देखील हे बक्षीस कशासाठी. त्यावेळेस राजा म्हणतात की लाय पाटील, भल्या पहाटे तुम्ही गेलात, मोठी हिंमत दाखवली, बुरुजावरती चढलात, शिड्या लावल्यात, परंतु त्या शिड्या काढण्याचं काम देखील तुम्ही केलं, ज्याच्यामुळे शत्रूला किंचितही कळलं नाही की इथे कोणीतरी आलं होतं. याचा अर्थ असा आहे की पुढल्या वेळेस पुन्हा आपण त्या मार्गाने तिथे चढाई करू शकतो. म्हणजे तुम्ही दुहेरी धोका पत्करला, म्हणून तुम्हाला पालखीचा मान. त्यावेळेस लाय पाटील म्हणतात, राज मी तर समुद्राचा माणूस, मी ह्या पालखीचं काय करू. आता एका बाजूला आदेश सुटलाय की याला पालखी द्या, आणि लाय पाटील म्हणतात मी समुद्राचा माणूस आहे, मला तुमच्या पालखीचं काय करायचंय. त्यावेळेस राजांचा हुकूम आहे. राजे म्हणतात काय हरकत नाही, यांना पालखी नको तर यांना एक गलबत द्या, याला एक जहाज द्या, आणि त्या जहाजाला नाव ठेवा पालखी. आजही तुम्ही जंजिऱ्याच्या त्या परिसरात जा, आजही लाय पाटलांचे जे वंशज आहे त्यांच्या वंशजाच्या पालखीला जहाजाला नाव आहे पालखी. मित्रांनो, आता हे आगरी समाजात जन्मलेले हे लाय पाटील स्वतःची जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाचा कुठल्याही प्रकारची काळजी न घेता हे कशासाठी करतात, तर हे स्वराज्यासाठी करतात. हे राज्य सगळ्यांचं व्हावं, हे राज्य समतेचं व्हावं, ही त्यांची इच्छा होती. आता बऱ्याच वेळा बोलताना एका कवीची एक सुंदर अशी कविता आठवते. आई म्हणते बाळ तू शिवाजीच व्हायचं असतं, आई म्हणते बाळ तू शिवाजीच व्हायचं असतं, पण गेलास कधी सहलीला ना तर बसच्या अगदी मधोमध बसायचं असतं. कारण पुढून ठोकलं, मागून ठोकलं, मध्ये आपलं सुरक्षित राहायचं असतं. आई म्हणते बाळ तू शिवाजीच व्हायचं असतं, आई म्हणते बाळ तू शिवाजीच व्हायचं असतं. अरे गेलास कधी हॉस्टेलला राहिला ना तर 4 शंकरपाळे एकट्यानेच खायचं असतं, कुणाला द्यायचं नसतं, कुणाचं घ्यायचं नसतं. आई म्हणते बाळ तू शिवाजीच व्हायचं असतं, आई म्हणते बाळ तू शिवाजीच व्हायचं असतं. कधी उन्हात जायचं नसतं, कधी पावसात जायचं नसतं, एकट्यानेच घरामध्ये बसून कार्टून नेटवर्क पाहायचं असतं. आईची शिकवण शेजारी उभा असलेला बाप पाहत असतो. बापाला वाटतं जीवनात पहिल्यांदा पोराची आई पोराला 4 समजदारीच्या गोष्टी सांगू लागली, मी 2 सांगतो. त्यावेळेस बाप म्हणतो खरं आहे बाळ तू शिवाजीच व्हायचं असतं, खरं आहे बाळ तू शिवाजीच व्हायचं असतं. कुणाच्या अध्यायात जायचं नसतं, कुणाच्या मध्यात जायचं नसतं, एकट्यानेच घरामध्ये बसून अंथरुणामध्ये लोळत लोळत मोबाईल गेम खेळायचं असतं. आता पोरगा एक चांगला तयार झालेला असतो, अगदी तुमच्या पोरांसारखाच. तो म्हणतो खरं आहे आई बाबा, खरं आहे आई बाबा मी शिवाजीच व्हायचं असतं, खरं आहे आई बाबा मी शिवाजीच व्हायचं असतं. पण त्यासाठी बापानं कधीतरी घरामध्ये शहाजी आणि आईने जिजाऊ व्हायचं असतं, जिजाऊ व्हायचं असतं, जिजाऊ व्हायचं असतं. अरे ज्या दिवशी आमच्या घराघरातील नारी जिजाऊ बनेल त्यावेळेसच आमच्या घरामध्ये शिवाजी राजा घडेल. त्यासाठी आमच्या मुलींना रमाई भीमाई जिजाई ही शिकवली पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही शिकवाल रमाई भीमाई जिजाई, त्यानंतर तयार होणार नाही कोणताही आसारामबाई खरादबाई. लक्षात ठेवा, ज्या ज्या लोकांनी
ज्या ज्या लोकांच्या घरातील लोक त्या नाशिकला गेले त्यांच्या घरामध्ये जर शिव फुले शाहू आंबेडकर असते तर त्यांच्या बायका त्या टेबलावर गेलेल्या असतात. सांगायचा मुद्दा आहे की काही गोष्टी बोलल्या पण पाहिजे, कारण आपली गुलामी कशी आहे ते आपल्यालाच कळत नाही. अरे भगत म्हणजे नरेंद्रजी दाभोळकर, तुम्हाला या गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली की तुम्ही अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. पण त्या बिचारीचं म्हणतात ना, अरे व्यर्थ गेला तुका व्यर्थ गेला ज्ञाना, व्यर्थ गेला तुका व्यर्थ गेला ज्ञाना, संतांचे पुकार वांज झाले. म्हणून आपल्या महाराष्ट्रातील लोकांवरती हे दिवस आले. मित्रांनो, सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. एक शेठ असतो, मोठा शेठ असतो, भरपूर संपत्ती त्याच्याकडे असते, प्रचंड पैसा असतो. थोडस वय वाढल्यामुळे त्याला त्याच्या मित्राने सल्ला दिला की अरे तुला दररोज 1 लिटर दूध प्यायला लागतो, तू अतिशय ऐशारामीचं जीवन जगतो, तू एक काम कर, एक नोकर ठेव. मित्राचा सल्ला त्याने ऐकला, छानसा एक नोकर ठेवला. नोकर रोज संध्याकाळी झोपायच्या टायमाला 1 लिटर दूध घेऊन यायचा. मालकाचं अतिशय बरं चाललं, पण नोकराच्या मनात लालच निर्माण झालं. मालकाला काय कळतं 1 लिटर दुधात पाणी असलं काय असलं काय, म्हणून नोकराने काय केलं, रोज पावशेर दूध काढून घेतलं, पावशेर पाणी ओतलं, दूध मालकाला चालू राहिलं. एकाने त्याच्या लक्षात आलं, त्यांनी मालकाला सांगितलं तुमचा नोकर बदमाश आहे, तो तुम्हाला पावशेर दूध काढून घेतो, पावशेर पाणी पाजतो. माझं पण असं आहे का, एक काम कर, तुला मी उद्यापासून कामावर ठेवतो आणि तू त्याच्यावर लक्ष ठेव. त्याला बरं वाटलं, आता एवढा मोठा शेठ कामाला ठेवतोय. मग काय झालं, पुन्हा महिनाभर दूध व्यवस्थित चालू झालं, पुन्हा दोघांच्याही मनात लालच निर्माण झालं. तो म्हणला काय हरकत आहे, मी पावशेर पित होतो, तूही पावशेर पी. चल झालं, मग मिली बघत झाली. बदमाश लोक लवकर एकत्र येतात, आले लवकर. मग त्याने पावशेर काढायचं, याने पावशेर काढायचं, अर्धा लिटर दूध ते पाणी त्याच्यात टाकायचं. मालकाला ते पाण्याचं दूध जायचं, मालक दूध प्यायचं, झोपी जायचं. तिसऱ्याने पुन्हा एक गोष्ट लक्षात आणून दिली. तो म्हणतो तुमचे दोन्ही नोकर बदमाश आहेत. मालक म्हणतो असं, मग काम कर, तुलाच मी कामावर ठेवतो, त्यांच्या दुप्पट पगार देतो, तू फक्त त्यांच्यावर लक्ष ठेव. पुन्हा मालकाला 2-3 महिने चांगलं दूध आलं. पुन्हा मग तिघांची मिली बघत झाली. वाईट लोक पुन्हा एकत्र येतात. पुन्हा पावशेर पाऊण लिटर दूध काढू लागले आणि मालकाला पाऊण लिटर दूध, पावशेर दूध आणि पाऊण लिटर पाणी. मालक प्यायचा, झोपी जायचा. चौथ्याने गोष्ट लक्षात आणून दिली. मग तो म्हणतो आधी तिघांचं काहीतरी केलं पाहिजे, पण जर यांना मी हाकलून दिलं तर विनाकारण बाहेर जाऊन माझी बोंबाबोंब करतील, माझ्या इज्जतीचा पंचनामा करतील. एक काम कर, तू माझ्याकडे कामाला राहा आणि या तिघांवरती लक्ष ठेव. आता 1 लिटर दूध 4 जण कसं काय जमायचं. 5-6 महिने, वर्षभर चांगलं दूध केलं. पुन्हा ते जागृत झाले, पुन्हा एकत्र आले. मग सगळेजण काय करू लागले, पावशेर दूध काढू लागले. 1 लिटर दूध संपू लागलं. आता मालकाला पाजायचं काय. मालक उद्या विचारण माझं दूध कुठे आहे. मग हे उठायचे आणि मालक झोपला की त्याची दुधावरची जी मलाई असते, जी क्रीम असते, ती मालकाच्या तोंडाला फासायची. मालक उठला की मालकाला म्हणजे, मालक काय तुम्ही रात्री एका दमात दूध पिऊन टाकलं. मला दूध आलंच नाही. हे बघा आरसा, तुमच्या चेहऱ्याला सगळी दुधाची क्रीम लागली. मित्रांनो, सांगायचा उद्देश असा आहे, हे 4 स्तंभ हे भारताच्या लोकशाहीमध्ये आहेत. हे 4 लोक भारताच्या लोकशाहीमध्ये आहेत आणि ते ज्याच्या त्याच्या सोयीनुसार या सामान्य लोकांना लुटतात. म्हणून आम्हा सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. कारण जनता एकत्र आली तरच रयतेचं राज्य निर्माण होऊ शकतं. नाहीतर लोकशाही हुकुमशाहीकडे कधी जाते कळत नाही. बरोबर की नाही मित्रांनो, बाळांनो, कळतंय की नाही. मग त्या 4 माणसापैकी तुम्ही एक होणार की ती 4 माणसं हाणून पाडणार ते सांगा मला पहिले. बरोबर आहे नाही. बाळा काय करणार तू तुझ्या डोक्यात, शपाजीसाठी जोरदार टाळ्या होता. म्हणजे ही जाणीव आता असणं गरजेचं आहे. नाहीतर गुलामी यायला काही वेळ लागत नाही. कारण 18,000 इंग्रज होते आणि एवढा मोठा भारत त्यांनी ताब्यात ठेवलेला होता. कारण गुलामाला गुलामीची जाणीवच नसते. आणि आपली समस्या गरिबी नाही. गौतम साहेब, आपली समस्या गरिबी नाही. जर आपली समस्या गरिबी असली तर महात्मा फुलेंनी गुलामगिरी पुस्तक लिहिलं नसतं, गरीबगिरी पुस्तक लिहिलं असतं. आपली समस्या जर गरिबी असली तर बाबासाहेबांनी काय लिहिलं असतं, काय म्हणले असते,
गरीबाला गरिबीची जाणीव करून द्या, मग तो श्रीमंत होऊन उठेल. ही आपली समस्या गुलामी आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. बरोबर की नाही? म्हणून ही गुलामी आपल्याला पहिल्यांदा समजली पाहिजे. त्यासाठी आम्ही वाचलं पाहिजे. घरामध्ये आमचं स्वतःचं पुस्तकाचं एखादं कपाट असलं पाहिजे. मी तर महिलांना सांगतो 4 ड्रेस कमी राहू द्या, पण तुमच्या मुलांना महापुरुष कळतील असे पुस्तक असू द्या. आम्ही वाचतच नाही आणि आम्ही काय करतो मग व्हॉट्सअपवरचा इतिहास आम्हाला खरा वाटतो. व्हॉट्सअपवरती काय असतात 40 पैशाने लोक ठेवलेली असतात, त्यांचे पैसे पण वेळेवर मिळत नाही आणि ती लोक तुम्हाला अक्कल पाजतात. आणि मग ते लोक सांगतात की महात्मा फुले हे ख्रिश्चन धर्माचे हे होते. तसं नाही मित्रांनो, महात्मा फुले स्वतंत्र विचाराचे होते आणि ते काय म्हणायचे, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच कुणी मध्यस्थी. म्हणजे ईश्वर आणि मी आमच्यामध्ये कुणीच नको. अरे त्यांचा शिक्षणाचा दर्जा काय होता? शिक्षणाचा दर्जा त्या लेवलचा होता. मुक्ता साळवे नावाची मुलगी होती, अगदी 14 वर्षाची मुलगी, 4थी मध्ये शिकणारी मुलगी. तिने एक निबंध लिहिला, तो निबंध जगप्रसिद्ध झाला. ही मुक्ता साळवे त्या काळामध्ये व्यवस्थेला प्रश्न विचारते की लाडू खाऊ लोक म्हणतात की वेद ही आमचीच मक्तेदारी आहे, याचा अर्थ आम्हाला ग्रंथ नाही, आम्हाला धर्मग्रंथ नाही. मग हे निर्मात्या, हे जगन्नाथा, मग आमचा धर्म कोणता ते आम्हाला कळव. ही 4थीची मुलगी त्या काळात प्रश्न विचारते. आमची 4थीची मुलं काय करतात विचारा. म्हणजे शिक्षणाचा दर्जा काय होता सावित्रीबाईंचा आणि ज्योतिबांचा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या वेळेस ही मुक्ता साळे म्हणते की आम्हा मारा मांगांच्या तोंडामध्ये तेल आणि शेंदूर फासून आम्हाला इमारतीच्या पायामध्ये गाडलं जात होतं, आमचा निर्वंश केला जात होता. बरं झालं या दयाळू इंग्रज आले म्हणून आमचा वंश वाढू लागला. ही 4थीची मुलगी हा प्रश्न विचारते. म्हणून ती म्हणते की हे राणी, त्या मेजर कॅन्डीला म्हणते तुमच्या राणीला सांगा की आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला पुस्तक द्या. आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला पुस्तक द्या. आमचं पोरग म्हणतं पुस्तक नको, मला कॅडबरी द्या. हा फरक आहे. शिक्षणाचा दर्जा काय लेवलचा होता मित्रांनो. ही मुक्ता साळवे व्यवस्थेला प्रश्न विचारते आणि सांगते की जर हे इंग्रज आले नसते तर आमचा निर्मूलन झाला असता. कारण त्या बागेच्या समोरून गेलं, वाड्यावरून जर गेलं तर आमच्या या मारमांग बांधवांचा काय केला जायचा, शिरच्छेद केला जायचा आणि आमच्या डोक्याचा चेंडू गुलटेकडीच्या मैदानावरती खेळला जायचा, तलवारीने दांडू केला जायचा. किती भयानक परिस्थिती असेल. अरे महात्मा फुले ज्या वेळेस लग्नाच्या वरातीमध्ये गेले, आंधळे सरांच्या मुलांनी सांगितलं ते इंग्लिश मधून, तर त्याला हकललं, त्या ज्योतिबाला हकललं तिथून. आता त्यावेळेस ज्योतिबा जेव्हा घरी आले त्यावेळेस ते वडिलांना म्हणतात की काय झालं, मला तिथून हकललं. त्यावेळेस ज्योतिबांचे वडील गोविंदराय म्हणतात की बरं झालं बाबा, तुला फक्त हकललं, बरं झालं. तुला सांगू, अरे अगदी 20-30 वर्षापूर्वी काय झालं, तो जो शेणू सुतार आहे ना, त्याने सांगितलं की मला तिरकं धोतर नेसायचंय. अगदी ते लोक घालतात ना, अगदी तसंच. ज्या दिवशी त्या शेणू सुताराने धोतर घातलं त्यावेळी त्याला वाड्यावरती बोलून घेतलं आणि त्याचा कुल्ला कापून टाकला. का तर आमच्यासारखं धोतर घातलं म्हणून. परिस्थिती किती गंभीर आहे. ज्यावेळेस पांचाळ लोक म्हटले की आम्ही देखील काय करणार, पांढरं जानवं घालणार. आता हे पांचाळ लोकांना माहित आहे की नाही माहित नाही, तर आम्ही देखील पांढरा जानवं घालणार. हे ज्योतिरावांचे वडील गोविंदराव त्यांना सांगतात की ज्या वेळेस त्या पांचाळांनी पांढरं जानवं घातलं, त्या जानवधाऱ्यांना पकडलं, लोखंडाची एक सळई तापवली आणि जसं जानवं त्यांच्या शरीरावर होतं तशी ती लोखंडाची सळई त्यांच्या अंगावरती फिरवली. घालात आयुष्यभर जानवच. अरे काही सोनार लोक म्हणत होते की आम्ही आडवा टीका लावू, आम्ही आडवा टीका लावू. त्यावेळी त्यांना पकडलं आणि त्या भट्टीमध्ये तो आडव्या टीकाची एक लोखंडाची सळई तयार केली आणि त्याच्या कपाळावरती टाकली आणि सांगितलं आता आयुष्यभर तुझा हा टीका कोणी घालवणार नाही. म्हणजे आमच्यासारखं वर्तन जरी केलं तरी तुमच्यावरती ही परिस्थिती येईल. अशा परिस्थितीमध्ये ज्योतिबा फुले शाळा काढतायत. सोपी गोष्ट नाही. अजून एक प्रसंग आहे. भिलवडीमध्ये काही आमचे मराठा बांधव होते, सोनार लोक होते, काही ओबीसी लोक होते. यांनी त्या आग्रह धरला की आतमध्ये गाभाऱ्यात जायचा.
तर ते ज्योतिरावांना सांगतात, गोविंदराव सांगतात की अरे त्या भिलवडीच्या मंदिरामध्ये या समाजाच्या लोकांना सुद्धा कोंडून मारलेलं आहे. पुणे आणि सातारामध्ये सुद्धा जाळून मारलेलं आहे, तेल टाकून मारलेलं आहे. म्हणजे ही परिस्थिती होते. कारण एखाद्या व्यक्तीने चांगलं काम कधी केलं हे कधी कळतं, त्या बाजूला परिस्थिती काय होती त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही विचार करा, जानवं घातलं, धोतर घातलं, आडवा गंध लावला म्हणून सळईचे डाग देण्याची ज्या ठिकाणी परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये महात्मा फुले शाळा काढतायत. एका स्त्रीने, एका तरुण स्त्रीने काय केलं, पाणवठ्यावरती पाणी भरलं. आता तो पाणवठा तुमच्या जातीसाठी नाही, तो आमच्यासाठी आहे. तू इथे पाणी का भरलं म्हणून त्या स्त्रीला पकडण्यात आलं. गोविंदराय सांगतात की त्या मुलीला, त्या तरुण स्त्रीला वाड्यावरती बसवलं गेलं. 2-3 दिवस तिला तिथंच बसवलं गेलं. तिला कोणत्या अवस्थेत बसवलं गेलं असेल हे मला सांगायची इच्छा नाही. तिच्या प्रायव्हेट पार्टवरती लोखंडाने डाग दिले म्हणजे भाजवलं, आणि 3 दिवस तिची इज्जत घेतली गेली केवळ पाणी भरलं म्हणून. मित्रांनो, विश्राम घोले, डॉक्टर विश्राम घोले हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते, ज्योतिबा फुलेंचे धडाडीचे कार्यकर्ते होते. या विश्राम घोलेंना 2 मुली होत्या. त्यातली एक छोटी मुलगी होती, तिला बाहुली म्हटलं जायचं. बाहुलीचे फोटो आहेत आजही ती नऊवारी साडीमध्ये वगैरे तिचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत. ही बाहुली शाळेत जाऊ लागली त्यावेळेस त्या बाहुलीची सख्खी आजी म्हणजे डॉक्टर विश्राम घोलेची आई ती मुलाला म्हणायची पोरीला शाळेमध्ये पाठवू नको. म्हणजे घरातलीच व्यक्ती सांगते, पण विश्राम घोले ऐकणारे नव्हते, कारण ते महात्मा फुलेंच्या तालमीमध्ये तयार झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये मुलगा ऐकत नाही म्हणून एक दिवस त्या आजीने काय केलं, एक सुंदर असा लाडू तयार केला आणि त्या लाडवामध्ये हातातील बांगड्या असतात ना, काचेच्या बांगड्या, त्या फुटल्या, त्याचा भुगा केला आणि तो भुगा त्या लाडूमध्ये घातला. त्या लाडूमध्ये घातलेला भुगा चांगला सुंदर असा लाडू केला आणि त्या बाहुलीला खाया दिला. आता काच होती ती कचकच वाजत होती. बाहुली म्हणायची, आजी काहीतरी वाजतंय ग. ती म्हणली, नाही बाळा, हा जो लाडू ना असाच असतो, तो गोड लागतो पण थोडासा वाजतो. बाहुलीने आनंदाने लाडू खाला. वर्षातून कधीतरी आमच्या लोकांना गोड खायला मिळायचं, त्या बाहुलीने ते आनंदाने लाडू खाला. पण मित्रांनो, ही बाहुली शाळेमध्ये जात होती, शिकून तिला काहीतरी व्हायचं होतं. पण या बाहुलीच्या आतमध्ये सगळी आतडी हळूहळू कटवायला सुरुवात झाली. काचने अनेक रॅशेस तिच्या आतड्यांना पडले. मुलगी तडफडायची. विश्राम घोले काहीच करू शकत नव्हते, कारण ते स्वतः डॉक्टर होते, पण काहीच करू शकले नाही. स्वतःच्या मुलीला रक्ताच्या उलट्या झाल्या. रक्ताच्या उलट्यामध्ये ती मुलगी, ती बाहुली तडफडून मेली, पण ती काही वाचली नाही. स्वतःच्या आजीने स्वतःच्या नातीचा तिथं जीव घेतला, केवळ ती शिक्षण घ्यायला जात होती म्हणून. अशी परिस्थिती होती. पालक लोक मुलीला गोंधपाडात भरायचे आणि गोंधपाडात काहीतरी घेऊन चालले असं दाखवायचे, मग शाळेत सोडायचे. आणि हे करत असताना सावित्रीबाईला किती त्रास झाला असेल. या परिस्थितीमध्ये महात्मा फुलेंनी शाळा काढलेल्या आहेत, शाळा जगवलेल्या आहेत. आणि या परिस्थितीमध्ये मुक्ता साळवे व्यवस्थेला प्रश्न विचारते, कारण शिक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी तसा होता. तुम्हाला माहिती आहे की त्यांना मारण्यासाठी 2 लोक आलेले होते, पण ज्या ठिकाणी पाहिलं की अरे अनाथ मुलं बसलेले आहे, आपल्या जातीची काही मुलं आहेत, त्या ठिकाणी तो रोडे मांग, एकनाथ रोडे मांग. आता हे मांग का मी सांगतोय, कारण तो मातंग समाजाचा, आणि दुसरा होता नामदेव कुंभार. हे दोघं जेव्हा महात्मा फुलेंचं कार्य पाहतायत, महात्मा फुले म्हणतात, अरे जर मला मारून तुमच्या घरामध्ये 1000 रुपये येणार असेल तर मला बिनधास्त मारा, तुमचं भलं तर होईल. पण एक काम कराल, मी जे हे तुमच्या समाज बांधवांचं कल्याण करायचं काम हाती घेतले ते मात्र पुढे न्या, ते बंद पडून देऊ नका. आता महात्मा फुलेंचे कार्य पाहून ते दोघं हतबल झाले, त्यांना पश्चाताप झाला, आणि ज्यांनी आम्हाला तुम्हाला मारायला पाठवले आता आम्ही त्यांनाच मारतो असे ते बोलू लागले. पण महात्मा फुले त्या विचारांचे नव्हते. पुढच्यानी गाय मारली म्हणून आपण वासरू मारावं ह्या विचाराचे ते नव्हते. महात्मा फुले त्यांचं परिवर्तन करतात. मग ते रात्रीच्या शाळेमध्ये यायला सुरुवात करतात, आणि मग ते एकनाथ रोडे इतके हुशार होतात की खेडोपाडी जाऊन सत्यशोधक समाजाचा जलसा चालवतात आणि महात्मा फुलेंचे अंगरक्षक म्हणून काम करतात. दुसरा घटक असतो नामदेव कुंभार.
हे ओबीसी समाजामध्ये जमले हे नामदेवराव महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये येतात, शाळेमध्ये येतात, शिक्षण घेतात, अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण घेतात आणि इतके सुंदर शिक्षण घेतात की ते वेदांचा अभ्यास करतात, धर्मशास्त्रांचा अभ्यास करतात. अरे ज्या काळामध्ये वेद पाहणं ही फक्त आमचीच मक्तेदारी आहे, त्या काळामध्ये नामदेव कुंभार प्रचंड प्रकारे वेदाचा अभ्यास करतात आणि स्वतःला पंडितराव ही पदवी धारण करतात. जीवनात जगातलं पहिलं उदाहरण आहे, एक ओबीसी बांधव पंडितराव बनतो. यासाठी महात्मा फुले सारखा आणि सावित्रीबाई सारखा पाठीराखा असावा लागतो. जेव्हा शृंगेरी मठाच्या ठिकाणी ब्रह्मवंदांचा सगळा मेळावा भरला होता आणि त्या मेळाव्यामध्ये या नामदेव कुंभाराने समस्त पंडित लोकांना हरवलं आणि स्वतः अगदी धर्मपीठाचार्य बनलेले आहेत. मित्रांनो, ही कशाची देण आहे? सावित्रीबाई आणि ज्योतिबांचं शिक्षण त्या दर्जाचं होतं. आता आमच्या शिक्षणाची इतकी वाट लावून टाकलेली आहे. इथं कोणी शिक्षक लोक आहे का? नसेल तुमचे कोणी नातेवाईक आहे का? त्यांना विचारा. शासन रोज एक परिपत्रक फेकतंय, रोज एक फेकतंय. अरे पहिलं पूर्व होत नाही, लगेच दुसरं होत नाही, तिसरं नाही होत, चौथं. म्हणजे द्रोणाचार्य आजही आहे, फक्त डिपार्टमेंट बदललेलं आहे, पद्धत बदललेली आहे. आजही ते लोक आहेत जे त्या विचारांचे आहेत की त्यांना असं वाटतं की हा बहुजन समाज शिकूच नाही. जर हे शिकले तर व्यवस्थित येतील, नोकरी मागतील, मग आपली गुलामी कोण करेल? आजही ती पद्धत चालू आहे, फक्त व्यवस्थेचा प्रकार बदललेला आहे. असो मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे. याचप्रमाणे संत गाडगे महाराज होते. आता एक दिवस काय झालं, संत गाडगे महाराज एकदा नदी किनारे आंघोळ करत होते आणि या गोदावरीच्या तीरावरती एक पंडित बसलेला असतो आणि तो पंडित काय करत असतो? दहावं घालत असतो. काय करत असतो? दहावं, दशक्रिया विधी. आणि तो वेगवेगळे मंत्र म्हणत असतो. त्यावेळेस गाडगे महाराज येतात. ते म्हणतात, हे काय करता? काही नाही, यांचे पूर्वज स्वर्गामध्ये गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काय करतोय? जेवणाची व्यवस्था करतो आहे. मग ते म्हणतात, गाडगे महाराज स्वर्ग कुठे? अरे लय लांब आहे. मग एवढ्या लांब असलेल्या स्वर्गामध्ये हे जेवण जाईल? ते म्हणे जाईल ना, का नाही जाणार? त्यासाठी तर मी हे मंत्र म्हणतोय. गाडगे महाराज म्हणले, अरे वा, चांगलंय. मग गाडगे महाराज गोदावरी नदीत उतरले आणि जोर जोरात मंत्र म्हणू लागले आणि पाणी हवेत फेकू लागले. शेजारी उभे राहिले लोक म्हणतात, काय करता तुम्ही हे? ते म्हणे, काय नाही, माझ्या विदर्भात दुष्काळ पडलेला आहे आणि मी हे मंत्र म्हणतोय आणि मंत्राने पाणी त्या विदर्भात पाठवतोय. ते म्हणे, येडा काय खोळायस तू? येडा का खोळायस? अरे मंत्राने कुठं पाणी तिकडे जात असतं का? त्यावेळेस गाडगे महाराज म्हणतात, यांच्या मंत्राने जर हजारो किलोमीटर लांब असलेल्या स्वर्गामध्ये जेवण जाऊ शकतं, तर माझ्या मंत्राने विदर्भात पाणी का नाही जाऊ शकत? हा विवेकवाद, ही जी चिकित्सा आहे ही महत्वाची. आता गाडगे महाराज काय शिकलेले होते का? नव्हते शिकले. आता तुम्हाला माहिती आहे का, अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले होते. किती? 1.5 दिवस. आमचे आयुष्य जातो शाळेमध्ये, आम्ही शहाणे होत नाही. परंतु अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले आणि 1.5 दिवस शाळेत गेलेल्या ह्या माणसाने मित्रांनो जवळपास 80 पुस्तकांचे लेखन केलेलं आहे. किती? 80. कल्पना वाटते की नाही? खरं वाटतं काय? बरोबर की नाही? आज आमच्या व्हॉट्सअपला मेसेज येतात की 10वी नापास असलेला आमचा सचिन क्रिकेटचा देव झाला. अरे आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही पण पाहिलेले ते. पेट्रोल पंपावरती काम करणारे धीरूभाई पेट्रोल रिलायन्सचे मालक झाले, अरे आनंदच आहे. असे मेसेज फिरतात, पण आम्हाला कधी हे शिकवत नाही. अरे 1.5 दिवस शाळेत गेलेला अण्णाभाऊ लोकशाहीर झाला. आम्हाला कधी हे शिकवत नाही की वर्गाच्या बाहेर शिकणारा आमचा बाबासाहेब आंबेडकर या घटनेचा घटनापती झाला. कधी शिकवलं जात नाही. तसे मेसेज पण आम्हाला येत नाही आणि येणार पण नाहीत, कारण 40 पैशावाल्यांना सांगितलं जातं तुम्ही ते काम करायचं. बरोबर आहे? ठीक आहे. तरी देखील मित्रांनो परिवर्तन होतं असं किती जणांचा विश्वास आहे? माझा तर विश्वास आहे परिवर्तन होतं. त्याचं उदाहरणच द्यायचं म्हटलं की अरे सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवायला निघायची, अंगावरती शेणगारा फेकला जायचा, अरे ती रक्तबंबाळ व्हायची, पण ती हटली नाही. ती हटली नाही. तिने काख्यामध्ये दुसरी साडी घेतली, शाळेमध्ये गेली, ती साडी बदलली, मुलींना शिकवलं, कारण तिला माहित होतं आज ना उद्या या मुली शिकतील आणि या व्यवस्थेचा बदला घेतील, या दगडांचा बदला घेतील. म्हणून त्या सावित्रीबाईने या मुलींना शिकवलं.
पण आमच्या बायांनी तेच दगड जवळ केले, त्यांना शेंदूर फासले आणि त्यांनाच उपस्थापच करून राहिले, त्यांनाच उपस्थापच करून. तरी देखील आम्ही म्हणतो परिवर्तन होतं, कारण या 150 वर्षापूर्वी आमच्या मुलींना शिकू नये म्हणून अनेक ठिकाणी शेणगारे मारले जायचे. पण आज आम्ही 10वी 12वीचे निकाल पाहतो तर पहिल्या 50 मध्ये आमच्या मुली झालेल्या असतात. बरोबर.